नमस्कार, मी संतोष आंधळे. दैनिक पुढारीच्या आरोग्य संवाद या व्याख्यानमालेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय गेले 3 दिवस आरोग्य महोत्सव जसा साजरा केला जातो तसा आरोग्य संवाद या दैनिक पुढारीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण साजरा करतोय. राष्ट्रीय स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्यातील विशेष तज्ञ आज पुढारीच्या प्लॅटफॉर्मवरून वाचकांना आरोग्याबाबतची नेटकी, महत्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण शास्त्रीय माहिती आपल्याला या कार्यक्रमातून मिळते. आजच्या आपल्या शेवटच्या भागात राष्ट्रीय स्तरावर गाजलेलं, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं 7 राज्यशास्त्र तज्ञ डॉक्टर रमण गंगाखेडकर आपल्या सोबत आहेत. आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं डॉक्टर रमण गंगाखेडकर गेल्या वर्षभर लोकांना प्रबोधन करतात आहेत, शास्त्रीय माहिती व्यवस्थित समजावून सांगतात आहेत. हे राष्ट्रीय स्तरावरील मराठी नाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठी नाव, मूळचे पुण्याचे असणारे डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत. डॉक्टरांची माहिती करून घेण्यासाठी मी आपले पुणे पुढारीचे संपादक सुनील माळी सर आपल्या सोबत आहेत. त्यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करतो आणि ते झाल्यानंतर थेट आपण डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. जगातील जवळपास सर्वच म्हणजे 195 देशांना लागण झालेल्या कोरोनाशी अवघी मानवजात गेले 1.5 वर्ष लढते आहे. हा लढा यशस्वी कसा करायचा याचा वस्तुपाठ काही देशांनी दाखवून दिला, तर काही देश त्यांच्या अनेक चुकांमुळे अयशस्वी ठरले. कोरोनाचा सामना करताना सरकारची नेमकी जबाबदारी काय, सामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे, चाचण्या, औषधं, उपचार, लसी यांच्याबाबतची धोरणं योग्यरित्या आखली जात आहेत का, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जबरदस्त उत्सुकता आहे. आणि हे जाणूनच दैनिक पुढारीनं गेल्या वर्षीपासून डॉक्टर्स डेचं निमित्त साधून कोरोना 360 कोनातून हे सूत्र धरून व्याख्यानमालेचं आयोजन करायला सुरुवात केली. आणि त्या व्याख्यानमालेचं हे यंदाचं 2रं वर्ष आहे. कोरोना 360 कोनातून किंवा अंशातून उलगडण्यासाठी या वर्षी सुद्धा आम्हाला दिग्गज व्याख्याते आणि तज्ञ लाभले. ही व्याख्यानमाला 2 जुलैला सुरू झाली आणि त्याचं पहिलं पुष्प गुंफलं ते लंडनचे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर प्रमोद घाडगे यांनी. त्यांनी RT-PCR चाचणीची अपरिहार्यता सांगितली, HRCT चाचण्यांबाबतची दक्षता स्पष्ट केली आणि दुसऱ्या दिवशी औषध निर्माण शास्त्राच्या आणि त्याच्या पेटंट विषयाच्या तज्ञ डॉक्टर मृदुला बेळे यांनी देशातल्या पेटंटच्या कडक कायद्यामुळेच आपल्याला जगातील इतर देशांपेक्षा स्वस्त औषधं मिळू शकतात हे निदर्शनाला आणलं. तसंच जेनेरिक औषधं स्वस्त का असतात आणि ती कमी दर्जाची बिलकुल नसतात हेही ठासून सांगितलं. एकाहून एक दर्जेदार व्याख्यानांनी रंग भरलेल्या या व्याख्यानमालेच्या आजच्या समारोपाच्या दिवशी मालेचा कळसच गाठला जाणार आहे. आणि याचं कारण आहे म्हणजे आजचे व्याख्याते पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर. त्यांचं मी पुढारीच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर. मराठी माणूस देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू लागला की प्रत्येक मराठी माणसाची छाती न कळत फुगून येते. मग मराठी माणसानं राष्ट्रपती पद मिळवलेलं असो वा नेमबाजीत जागतिक पातळीचं सुवर्ण पदक. तसाच सार्थ अभिमान मराठी मनाला वाटला जेव्हा डॉक्टर गंगाखेडकर यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली तेव्हा. आणि का अभिमान वाटणार नाही? अहो, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेला मुलगा पुढं देशाची धोरणं ठरवू लागला असेल तर आपल्याला अभिमान वाटणारच. प्राथमिक शिक्षणातच त्यांच्या गुणवत्तेची चुणूक दिसली जेव्हा त्यांचं नाव 10वीच्या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकलं तेव्हा. सुरुवातीला अंबाजोगाई आणि नंतर औरंगाबाद इथं MBBS झाल्यानंतर त्यांनी तिथंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी सुरुवातीला हैदराबादच्या राष्ट्रीय पोषण संस्थेत काम केलं. त्यानंतर त्यांनी मुंबई इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमेटॉलॉजी मध्ये काम केलं.
त्यानंतर काही काळ त्यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था म्हणजे नारी इथं संचालक पदावर काम केलं. आमच्यासारख्या अनेक पुणेकरांनी त्यांना महापालिकेच्या गाडीखाना दवाखान्यात काम करताना 1996च्या दरम्यान पाहिलंय. तिथं त्यांनी महिलांमधल्या एड्सचा संसर्ग या विषयावर शोधनिबंध प्रसिद्ध केला. तसंच 1998 मध्ये त्यांनी आईकडून बालकाकडे होणारं एड्सचं संक्रमण याविषयी संशोधन केलं. पुढे डॉक्टर नवी दिल्लीच्या भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेत म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ICMR मध्ये संचालक म्हणून रुजू झाले. या संस्थेत साथ आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणूनही डॉक्टरांनी काम केलं. त्यांच्या पुढे गेल्या वर्षी आव्हान उभं राहिलं ते कोरोनाच्या विषाणूपासून तब्बल 139 कोटी एवढ्या अजस्त्र लोकसंख्येचा बचाव करण्याचं. कोरोनाचा विषाणू तेव्हा अपरिचित असा होता. त्याचा प्रादुर्भाव कसा आणि किती होईल, त्याच्यापासून बचाव कसा करता येईल याबाबतचे प्रयत्न अगदीच प्राथमिक अवस्थेत असताना ते आव्हान डॉक्टरांनी पेललं. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, दिलेला सल्ला आणि धोरणांचे प्रस्ताव थेट पंतप्रधानांकडून केंद्र सरकारकडून स्वीकारले गेले. आपल्याला पहिली लाट आठवत असेल, जिचा आपल्या देशानं यशस्वी सामना केला होता. जेव्हा अमेरिका, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इटली सारख्या देशातील बाधितांची संख्या आणि मृत्यूचा आकडा झपाट्यानं वाढत होता, तेव्हा आपल्या देशानं योग्य त्या निर्णयांनी, धोरणांनी इतरांच्या तुलनेत परिस्थिती काबूत ठेवली होती. त्याचं श्रेय बहुतांशी डॉक्टर गंगाखेडकर यांच्याकडेही जातं. त्या काळात पदावर असताना पत्रकार परिषद असो किंवा एखादं व्याख्यान, डॉक्टर अगदी सोप्या भाषेत कोरोनाची मांडणी करायचे. त्यांचे विचार, धोरणं स्पष्ट आणि निश्चित दिशा असलेली होती. त्यांच्या या कार्याच्या गौरवार्थ केंद्रानं त्यांचा पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन गौरव केला. अर्थात आता स्थिती बदललेली आहे आणि त्यामुळेच डॉक्टर गंगाखेडकर यांचं मत ऐकायला आपण सगळेच उत्सुक आहोत. दुसऱ्या लाटेनं कहर केला आणि तिसऱ्या लाटेत 50 लाखांपर्यंत रुग्णसंख्या वाढण्याचा अंदाज सरकारी यंत्रणेनेच केलाय. नेमकं काय होईल तिसऱ्या लाटेत? कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपला देश कसा लढतोय? लस हेच रामबाण उत्तर असलं तरी तिच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत आपण कमी पडलोय का? गेल्या वर्षी उत्पादक कंपन्यांकडून लस बुक न करण्याची, उत्पादनाचं नियोजन न करण्याची चूक आपल्याकडून झालीये का? देशात सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती येण्याची शक्यता कितपत आहे? 2 डोस घेतल्यानंतर काहींमध्ये अँटीबॉडीजचं प्रमाण कमी तर काहींमध्ये अधिक असं का होतंय? नवा डेल्टा विषाणू कितपत घातक ठरू शकतो? लॉकडाऊन हा उपाय आता टाळावा का? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला डॉक्टर उत्तर देतील. डॉक्टर आता तसे निवृत्त झाले असल्यामुळं अधिक मोकळेपणाने आपल्याबाबत आपल्याशी बोलतील अशी आम्हाला खात्री आहे. डॉक्टरांनी या व्याख्यानमालेसाठी आपला बहुमोल वेळ दिला याबद्दल त्यांचं मी पुढारीच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि संतोषजींना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करावा. संतोषजी. धन्यवाद सुनील सर. आपण छानसा त्यांचा परिचय करून दिला. त्याच्यामुळे आता मला पुढे काही ओळख सांगण्याची गरज नाहीये. फक्त ते मी एकच करेन की डॉक्टरांशी बोलता होता मला कळलं सर शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले तरी CB पंडित नॅशनल चेअर आहे त्याच्यावरती ते सध्या कार्यरत आहेत. ते त्याच्यामध्ये फार मोठं काम चाललंय त्यांच्या आधीच्या कामापेक्षा. तर सर तुमचं या कार्यक्रमात स्वागत. आमचे वाचक हा प्रोग्राम फेसबुक लाईव्हवर बघत आहेत. त्यांचे क्वेश्चन येत असतात, प्रश्न येत असतात, पण आम्ही प्रामुख्याने जी प्रश्न आलेले आहेत आमच्या सगळ्यांकडनं ती प्रश्नांनी आम्ही सुरुवात करतोय. सर सुरुवातीला सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे नागरिकांचा, आमचा सर्वसामान्यांचा. तिसरी लाट ही काय भानगड आहे? तिसरी लाट येणार का? दुसरी लाट संपली आहे का? किंवा अशा लाटा किती येत असतात? हा सगळ्यांचा आवडता विषय आहे. नमस्कार. मला बोलावलं इथं बोलायला याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. आता आपण 2 क्षण बघूया. ही तिसरी लाट येणार का? तिसरी लाट म्हणजे काय असतं? शेवटी काय असतं की टोटल जेवढे लोक आहेत त्यांच्यामध्ये पहिल्या लाटेमध्ये काही लोकांना लागण होते. मग त्यामुळं काही लोक इन्फेक्शन झाल्यानंतर जे जगतात त्यांना थोडंफार का होईना प्रोटेक्शन मिळत असतं. त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, ते ठीक राहतात.
आता पुढच्या वेळेला काय होतं की हे लोक सोडून इतर कोणी लोक दिसली तर त्यांच्यामध्ये लागण होण्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग दुसरी लाट दिसायला लागते. कारण हा एका व्यक्तीकडनं अनेक व्यक्तींना लागण होणारा श्वसन संस्थेमधनं किंवा ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो आपण, हवेतनं जाणारं इन्फेक्शन, या प्रकारचा आजार आहे. त्यामुळे तो एकापासनं जास्त लोकांना लागणं हे साहजिक असतं. शेवटी सगळेच जण श्वास घेत असतात. मग आता ही दुसरी लाट एकदम तीव्रतेने आली. मग आता तीव्रतेने आली तर कदाचित आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की पहिल्या लाटीच्या अखेर साधारण डिसेंबर महिन्यामध्ये 2020च्या एक आम्ही नॅशनल सिरो सर्वे केला होता. त्यामध्ये आम्हाला काय दिसलं की साधारणपणे 24% लोकांना भारतामध्ये ऑलरेडी लागण झालेली आहे, कारण त्यावेळेला व्हॅक्सिन नव्हती. पण याचा दुसरा अर्थ काय झाला, 76% लोक यांना अजूनही लागण झालेली नाही, म्हणजे त्यांना उद्या उद्या चालून लागण होऊ शकते. त्याचा परिणाम आपल्याला लगेच दुसऱ्या लाटेत दिसला. दुसऱ्या लाटेमध्ये झपाट्याने हा पसरत गेला, कारण हा थोडासा वेगळ्या प्रकारचा व्हेरियंट असलेला, काही म्युटेशन असलेला हा विषाणू होता. त्यामुळं पूर्वीपेक्षा हा जास्त जोमाने समाजामध्ये पसरला. त्यामुळे तुम्ही पाहिलं मागच्या लाटेमध्ये आपण 1,00,000च्या जवळ गेलो होतो, सगळ्यात जास्त संख्या. ही या लाटेमध्ये ही संख्या 4,00,000पर्यंत गेली. मग आता ह्याचा अर्थ आपण काय समजायचा? याचा अर्थ हा समजायचा की सध्याच्या घडीला आता एक नॅशनल सिरो सर्वे सध्या चालू आहे ICMR कडनं. तो या महिन्या अखेरच्या आधी आपल्याला ते कळायला पाहिजे की काय लागण झाल्याचं प्रमाण किती आहे. परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या वेळेला तुम्हाला जी फिगर दिसणार आहे ती खूप वाढलेली दिसणार आहे. पण त्याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ हा झाला की जर आपण सगळं निसर्गावर सोडलं तर तिसरी लाट मोठी येणार नाही. कारण तिसरी लाट जी आहे ती छोटीच राहील, कारण जास्त लोकांना ऑलरेडी लागण झालेली आहे. परंतु ही लाट, जी दुसरी लाट आपण जे गृहीत धरून चाललोय सध्या की ही संपली, हे म्हणणं बरोबर योग्य नाहीये. याचं मुख्य कारण हे आहे की तुम्ही आजही बघा 50,000च्या जवळ, कुठं 2-4,000, 50च्या खाली किंवा 50 ते 60,000मध्ये ही संख्या परत फिरताना दिसते. आता ही 50 ते 60 आपल्याला असं वाटायला लागतं की ही संख्या खूप कमी झाली, कारण आपलं बॅकग्राऊंड काय, 4,00,000 नाही, यावेळेला 4,00,000 लोकांना लागण झाली म्हणून आपल्याला 50,000 म्हणजे काही वाटत नाहीये. पण सत्य हे, मागच्या वेळेला जेव्हा 98,000 दिसले त्यावेळेला 50-60,000 म्हणजे खूप जास्त वाटायचे. कारण शेवटी हा रिलेटिव्ह बघण्याचा रिलेटिव्ह दृष्टिकोन आहे. तुम्ही कोणचं मोजमाप किंवा मापदंड काय बघताय आणि मग कमी कसं झालंय म्हणून बघता, त्यावरती हे सर्व अवलंबून असतं. तर ह्याला आपण असं गृहीत धरून चालू नये की दुसरी लाट संपली. अजूनही आपल्याला काळजी बाळगणं हे अतिशय जरुरीचं आहे. जरी आपल्याला हे सत्य आहे की ज्या शहरी भागांमध्ये आपल्याला दिसतं की हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिशन घ्यायला काही म्हणजे तेवढा त्रास होत नाही, कोणालाही ऍडमिशन मिळू शकते. हॉस्पिटल्समध्ये सगळे बेड जे अवेलेबिलिटी आहे किंवा बेड्स जेवढे भरलेले आहेत, दोन्ही प्रकारे पाहिलं तर भरलेल्या बेड्सची संख्या सुद्धा खूप कमी झाली. कारण ही जी नंबर्स आपल्याला दिसतात, हे सर्वसाधारणपणे आपल्याला शहरी भागातनं दिसतात. शहरी भागामध्ये आपल्याला काय दिसून येतं की शहरी भागामध्ये टेस्ट करायला सोपं असतं, कारण तेवढे टेस्टिंग साठीच्या साईट्स असतात. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला सुद्धा त्यांना सोपं जात असतं. पण यावेळेला दुसऱ्या लाटेमध्ये एक दुर्दैवाची बाब आहे की पहिली लाट ही ग्रामीण भागात फार तीव्रतेने आली नाही, कारण तिथं जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी ही ग्रामीण भागात नाही. परंतु दुसऱ्या लाटेला त्यावेळेला त्या लोकांमध्ये पूर्वीच्या वेव्ह मध्ये त्यांच्यामध्ये खूप जास्त लागण झाल्याचं प्रमाण न दिसल्यामुळे त्याला झपाट्याने पसरायला ग्रामीण भागामध्ये सुद्धा संधी मिळाली. आजही मी एकच म्हणतो की आपण त्या सध्याच्या संख्येकडे बघू नका, जी 40 आणि 50,000 म्हणतोय. ती 50,000ची संख्या कदाचित ग्रामीण भागातली खूप जास्त असावी, ती आपल्याला कळणार नाही, कारण तिथं टेस्टिंग त्या मानाने होऊ शकत नाही. प्रत्येक गावामध्ये लोकांनी विचार केला की माझी टेस्ट करावी, त्याला कुठंतरी दुसऱ्या गावाला जाऊन टेस्ट करावं लागेल. हे काही याच्यावरनं आपल्याला अंदाज बांधता येणार नाही.
आणि आपल्याला बाकीचं तर माहिती, कोणी ऍडमिट व्हायचं असेल तर त्याला कुठं जावं लागेल. तर जर समजा आपण असं ठरवलं की मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या बघूया, तर मृत्यूचे रेकॉर्ड्सही फार चांगले नसतात ग्रामीण भागामध्ये. मग अशा वेळेला आपण हे समजलं पाहिजे की अजूनही दुसरी लाट चालू आहे. ही दुसरी लाट कमी करणे आणि तिसरी लाट येण्यापासनं त्याला रोकायचा प्रयत्न करणे हे तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. जेवढं होईल तितक्या लोकांनी व्हॅक्सिन घ्यावी. व्हॅक्सिन घेओ किंवा न घेओ, प्रत्येकाने त्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण दैववादी राहिलं नाही पाहिजे, की व्हायचं असेल तर देव म्हणला तर होणारच. ते तुमच्या हातात आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ते तुम्ही टाळू शकता हे समजून घ्या. व्हॅक्सिन घ्या, परंतु व्हॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा किंवा व्हॅक्सिन न घेतलेल्या व्यक्तीने सुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन केलं पाहिजे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरमुळे उलट पक्षी लागण होण्याची शक्यता 85% कमी होत असते. मग एवढी साधी बाब आपण का पालन करू शकत नाही, हा प्रश्न आपल्याला आपण विचारला पाहिजे. मी समाजामध्ये 4 लोकांना हे का शिकवू शकत नाही की तू माझ्याबरोबर फिरतोय बाबा, तू मास्क घालून फिरत जा. मला तू असा आलास तर मला आवडत नाही, कारण मला लागण व्हायची भीती आहे. का आपण आपल्या कुटुंबासाठी आणि जेवढं केवढे लोक तुम्हाला मानत असतील त्यांच्यासाठी आपण एक प्रकारचा लीडर, कम्युनिटी मधला लीडर असं स्थान आपण का नाही मिळवू शकत? लोकांनी म्हणलं पाहिजे की बाबा हा माणूस आहे ना, ह्यानी मास्क घातलाय आज, म्हणजे आपणही घातला पाहिजे. हे रिमाइंडर लोकांमध्ये जोपर्यंत येणार नाही आपल्या वागणुकीमुळं, तोपर्यंत समाज सुरक्षित होणार नाही. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी, समाजाची सुरक्षा फक्त तुमची जी सुरक्षा आहे ही फक्त तुमच्या वागणुकीवर नाही आहे. ही तुमची सुरक्षा तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या सगळ्यांच्या वागणुकीवर आहे. म्हणून स्वतः लीडर बना. आपल्या कुटुंबावर संकट येऊ देऊ नका. आपल्या स्वतःच्या आयुष्यावर घाला येऊ देऊ नका. आणि समाज जर आपण सुरक्षित केला तर हे जे 1.5 वर्ष जे वाईट गेले, की लोकांना म्हणजे असं वाटायला लागले की आपण जुने म्हणजे स्वर्गात होतो. जुन्या काळामध्ये जसे वागत होतो, ते परत जर आणायचं असेल तर आपण थोडा बदल केला पाहिजे आणि लोकांसमोर लीडर झालो पाहिजे. सर, तुम्ही खूपच छान उत्तर दिलंय की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तूच ठरवायचंय तुला आयुष्य कसं जगायचंय. चांगलं उदाहरण दिलंय. सर, फक्त ह्याच्यामध्ये असं आहे की आता नागरिकांमध्ये थोडीशी दहशत असते. म्हणजे तुम्ही एक चांगल्या आनंदाची बातमी आम्हाला दिली आज की तिसरी कमी तीव्रतेची राहील. जी आतापर्यंत लोकांना समज होता की तिसरी लाट मोठ्या भयान पद्धतीने वगैरे, त्या कुठेतरी वस्तुस्थितीला छेद देण्याचा तुमच्या वाक्यामुळे फायदाच होईल नक्की. सर, पण आता लोकांना डेल्टा नावाच्या या विषाणूच्या प्रकाराने थोडंसं थैमान घातलंय. त्यात डेल्टा आहे आणि डेल्टा प्लस पण आहे. तर ह्या डेल्टा आणि डेल्टा प्लस बद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, मी जरी पूर्वीचं उत्तर देताना सगळं पॉझिटिव्ह उत्तर दिलं, परंतु काय असतं की नॉर्मली आपण जे घडावं त्याप्रमाणे बोलतो, बरोबर. परंतु आपल्याला धक्का देण्याची ताकद या विषाणूमध्ये असू शकते. 2 लोक महत्वाचे, एक तर आपण स्वतः जे व्हॅक्सिन घेणार आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करत राहणार ते, आणि दुसरा विषाणू आहे. या विषाणूमध्ये जर व्हेरियंट तयार झाला तर तो तिसरी लाट आणू शकतो. त्याला काही आपण करू शकणार नाही, कारण तो जो व्हेरियंट आहे, असा जो व्हेरियंट तयार झाला जो व्हॅक्सिन किंवा आपल्याला नैसर्गिक जे इन्फेक्शन झालंय त्याला सुद्धा दाद न देणारा जर असा विषाणू असेल तर मग मात्र सगळ्यांना आपल्याला बघावं लागेल. पण शक्यतो असं होण्याची शक्यता ही फार कमी आहे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण ती माझ्याच हातात आहे, मीच ते करू शकतो. आपण आता बघूया कसं. आता हे व्हेरियंट जे येतात, व्हेरियंट म्हणजे काय असतो की हा जो विषाणू आहे, हा आपल्यासारखे अनेक विषाणू बनवायसाठी त्याचंही प्रजनन होत असतं. एकापासून अनेक विषाणू बनतात. परंतु ह्याची प्रजनन करण्याची जी क्षमता आहे, जे ह्याला लागणारे जे एन्झाईम्स असतात, की ज्याचा वापर करून तो आपल्या शरीरामधनं त्या एन्झाईम्सचा तो वापर करणार आणि त्या आजूबाजूला पडलेल्या सगळ्या पदार्थांचा, आणि आपले एन्झाईम वापरून आपल्याला जे हवं मुलं पैदा करायला, ती तो मुलं पैदा करून टाकणार. आता हे जेव्हा करत असतो तर त्याचे एन्झाईम्स हे चांगल्या प्रतीचं काम करणारे नाही. आता ह्याचा अर्थ काय झाला?
आपण जर काय केलं, घरामध्ये एखादी वस्तू बनवायला सुरू केली. मी काय करतो, मी सुतार आहे आणि घरच्या घरी मी खुर्ची बनवतो. परंतु ती जी खुर्ची असते ना, ज्याची नजर फार पैनी असते, त्या व्यक्तीच्या लक्षात येते की 2 खुर्च्या आणल्या, तर त्या 2 खुर्च्या एकसारख्या नाहीयेत. थोडा कुठेतरी आपण हाताने बनवलं, तर कुठेतरी थोडा फरक असतो. पण तेच आपण कारखान्यात जाऊन जर बनवायला सुरू केली, तर ते एकसारख्या खुर्च्या तयार होतील. हं. हा जो विषाणू आहे, जेव्हा तो अनेक विषाणू पैदा करतो, ते घरी बनलेल्या खुर्चीसारखे असतात. थोडाफार त्याच्यामध्ये बदलाव येत असतो. आता अनफॉर्च्युनेटली काय आहे, बदलाव जो कोणता येत असतो, त्या बदलावामुळं त्याच्या वागणुकीवरती, त्या विषाणूच्या ह्याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता असते. पण सत्य काय आहे, की हा जो विषाणू आहे, दर 15 दिवसाला एक नवीन प्रकारचा बदलाव दिसतो, ज्याला आपण म्युटेशन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जो बदलाव झाला त्याला म्युटेशन म्हणतात. आता हा दर 15 दिवसाला दिसतो. पण ह्याचा आता आता काही लोकांना असं वाटेल, मी एकीकडे म्हणलो, की त्यांनी प्रजनन केलं, की त्याच्या होणारे दुसरे जे व्हायरस पार्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये ओरिजिनल व्हायरस पार्टिकलमध्ये फरक असतो. मग दर 15 दिवसाला कसा तयार होतो? तो तर दरवेळेला तयार व्हायला पाहिजे. तो दरवेळेला होत असतो. परंतु जे म्युटेशन्स होतात, ते प्रत्येक म्युटेशन हे व्हायरसच्या फायद्यासाठीचं नसतं. त्याच्यासाठी सुद्धा खराब म्युटेशन असतं. म्हणजे ते खराब विषाणू तयार झाला, तर जसं अबॉर्शन्स होतात ना, मूल जर चांगलं नसलं तर आपोआप पडून जातं. तसं हे सुद्धा विषाणू जे असतात ना, विषाणू जर समजा डिफेक्टिव्ह आला, तर तो डिफेक्टिव्ह विषाणू मरून जाणार. परंतु तो टिकू शकणार नाही. परंतु जो सक्षम असतो, ज्याच्यामध्ये हे म्युटेशन झाल्यामुळं जराशी जास्त ताकद येते, असे विषाणू याला आपण व्हेरियंट म्हणतो, जो आपल्यामध्ये दिसतो आपल्याला. आता हे जे व्हेरियंट्स आहेत, हे काय फक्त भारतात तयार झाले असं नाहीये. हे इंग्लंडमध्ये तयार झाला, साऊथ आफ्रिकेत तयार झाला, ब्राझीलमध्ये तयार झाला, अमेरिकेत तयार झाला. त्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये इश्यू काय असतो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी का झाला? कारण ह्या विषाणूला, हा विषाणू आणि विषाणूची इच्छा काय असते? माणसाच्या शरीरात जायचं, माणसाच्या शरीरामध्ये आपण जास्त दिवस जगलो पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी प्रयत्न करायचा. परंतु हा जेव्हा तो प्रयत्न करतो, तर त्यावेळेला त्याच्या लक्षात काय येतं, माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा प्रतिकार शक्ती आहे. त्या प्रतिकार शक्तीने तो मला मारून टाकू शकेल. तर त्याची इच्छा असते, की माणसाने आपल्याला मारलं नाही पाहिजे, म्हणून आपण अशा प्रकारे आत गेलो पाहिजे, की त्याच्या अँटिबॉडीज माझ्यावरती त्याचा विशेष परिणाम होणार नाही. अँटिबॉडीज म्हणजे माझ्या शरीरामध्ये तयार झालेली शस्त्र असतात, ज्यांनी आपण त्या विषाणू किंवा जीवाणूशी लढतो. त्याची दुसरी इच्छा काय असते, की आपण जेव्हा माणसाच्या शरीरात जाणार, तर जेव्हा जर समजा एखादा व्यक्ती मेला, त्या व्यक्ती जर मेला, तर त्याचा दुसरा अर्थ काय होतो विषाणूला, तो पण खलास झाला. कारण व्यक्ती मेला तर तोही संपला. म्हणून त्याची इच्छा काय असते, मी जेव्हा अनेक व्हेरियंट बनवणार, तर मला काय करायचंय? मला त्या व्यक्तीला मारायचं नाहीये. मला जितक्या जास्त शरीरामध्ये जाता येईल, तेवढं जाण्याचा प्रयत्न करत राहणं आहे. आता जास्त शरीरात जायचं हे का जरुरीचं आहे? कारण शेवटी ह्या विषाणूचं आयुष्य जे असतं, प्रत्येक विषाणूचं, हे छोटं असतं. जसं आपण माणसामध्ये म्हणतो, की आपलं जास्तीत जास्त काय 100 वर्ष होऊ शकतं. आपल्याकडं 72 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणजे प्रत्येक माणूस एक 72 वर्ष जगायची इच्छा ठेवू शकतो. नाही तर जो जाईल तर जाईल, कुठपर्यंत जाईल? 100 वर्षापर्यंत जाईल. पण आपण पाहिलं, आपण काय करत असतो? आपण जेव्हा जन्माला येतो, आपल्या मनात इच्छा काय असते, की आपण आपलं एखादं मूल ठेवावं. म्हणजे ते मूल जर राहिलं ना, मी अंशात्मक का होईना, मी जिवंत आहे. हं, ही जी भावना आपल्यामध्ये आहे, तशी त्या विषाणूमध्ये पण आहे. मी लवकर मरणार आहे. पण मरत असताना माझे जे दुसरे विषाणू मी तयार करणार, ते कोणाच्या तरी शरीरात जाऊन जिवंत राहिले पाहिजे, म्हणजे मीच जिवंत राहिल्यासारखं राहीन. आहे का नाही? आता तुम्ही एक क्षण हा विचार करा, जेव्हा असं होत असतं, तर जितका जास्त शरीरामध्ये तो जाऊ शकेल, एखाद्या भागामध्ये जास्त रुग्ण या विषाणूमुळं तयार जेव्हा होत असतात, त्यांना जेव्हा नंबर त्यांचे वाढतात, त्या ठिकाणी आपल्याला व्हेरियंट्स जास्त दिसण्याची शक्यता वाढते. म्हणून आत्ताच्या घडीला काय झालंय,
या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या संख्येने नवीन रुग्ण होत होती, म्हणून तिथं व्हेरियंट्स तयार झाले. भारतातही सेकंड वेव्ह आली. सेकंड वेव्ह मध्ये आपल्याला एक नवीन व्हेरियंट दिसला, ज्याला आपण डेल्टा म्हणून म्हणलो. आता हा डेल्टा व्हेरियंट जो आहे, ह्याच्यामध्ये काय आहे पूर्वीच्या विषाणूपेक्षा वेगळं? हा विषाणू एकापासनं दुसऱ्याला लवकर लागू शकतो, किंवा मी तो विषाणू माझ्या शरीरात आला तर तो पटकन माझ्या पेशीच्या आतमध्ये जाण्याची शक्यता ही पूर्वीच्या विषाणूपेक्षा जास्त असते. मग ह्याचा परिणाम आपण मागच्या वेळेला पाहिला, की यावेळेच्या पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये एक मोठा फरक आहे. पूर्वीच्या वेळेला सगळं घरच्या घर इन्फेक्टेड कधी मिळायचं नाही. पण ह्या सेकंड वेव्ह मध्ये आपल्याला काय दिसतं, एक माणूस सापडला तर त्याच्याबरोबर 3-4 लोक सुद्धा त्याच्या घरचे ते पण इन्फेक्टेड झालेले, कारण त्याची ती क्षमता एकाकडनं दुसऱ्याला लागायची ही खूप वाढली. परंतु ह्यामध्ये तो मृत्युमुखी म्हणजे माणसाला मारण्याची शक्ती वाढली का? अजूनही असं वाटत नाही की माणसाला मारण्याची शक्ती त्याची वाढली असावी. अशा प्रकारचा कुठलाही रोबस्ट पुरावा, म्हणजे जो सक्षम पुरावा म्हणून म्हणतो ना, असा कुठलाही पुरावा अजूनपर्यंत नाही. हा एकाकडनं दुसऱ्याला लागू शकतो. पण एका गोष्टीची भीती या डेल्टा व्हेरियंटमध्ये, यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं म्युटेशन आहे, ज्याला आपण 681 जागचं एक म्युटेशन म्हणून म्हणतो. त्या म्युटेशन मध्ये या विषाणूने काय ताकद आणली आहे? हा विषाणू पूर्वी एखाद्या पेशीच्या आतमध्ये जाऊन त्यांनी संसर्ग केला की मग तो काय करायचा, अनेक विषाणू बनवून त्या पेशीला मारून टाकायचा आणि ती ती दुसरी जी विषाणू आहेत ते त्या पेशीच्या पोटाला फाडून बाहेर पडायची. पण ह्या वेळेचा जो हा 681 जे P681R म्हणून एक म्युटेशन आहे, या म्युटेशन मध्ये हा विषाणू एखाद्या पेशीला मारून बाहेर पडण्याऐवजी तो सिन्सिशिया म्हणजे एक प्रकारचं जसं माशाचं जाळं असतं ना, तसं दुसऱ्या पेशीवरती टाकून तो आतल्या आत एका पेशीमधनं दुसऱ्या पेशीमध्ये चालला जाऊ शकतो. आता ह्याच्यामुळे धोका काय असतो? धोका हा असतो की याच्या विरुद्ध एक उपाय योजना म्हणून आपण मोनोक्लोनल अँटीबॉडीज पाहिल्या. हो. त्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज ज्या आहेत त्या आपण एखाद्या व्यक्तीला दिल्या तर त्यामुळे त्याचा डिसीज जो आहे तो फार लवकर वाढणार नाही, त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायची जरुरी पडणार नाही. अशा मोनोक्लोनल अँटीबॉडीज नुकत्याच आपल्या भारतामध्ये 1 महिन्यापूर्वी अप्रूव्ह झाल्या. परंतु जर विषाणू मला रक्तामध्ये दिसला नाही जिथं मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत, तर मोनोक्लोनल अँटीबॉडी रक्तामध्ये दिसलेल्या विषाणूला खलास करतील. परंतु जो एका पेशीतनं दुसऱ्या पेशीत डायरेक्ट जात असतो तो तर त्याला दिसतच नाही. म्हणून ही जी भीती आहे, ही भीती जास्त आहे की मोनोक्लोनल अँटीबॉडीज जर आपण वापरल्या तर त्याचा परिणाम कदाचित कमी झालेला असेल. हा डेल्टा प्लस मधला एक मोठा इश्यू आहे, तो आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की डेल्टा प्लस आणि डेल्टा डेल्टा प्लस फार घातक आहे का? मला जर विचारलं तर मी म्हणेल फार घातक आहे असं मला वाटत नाही. कारण तुम्ही दोन्ही गोष्टी तुम्ही बघा, आपण असं कितीही म्हणलो की ही जी संख्या आहे शहरी भागातली आहे, या भागामध्ये आजही आपण काय पाहतो, हा एकापासनं दुसऱ्याला झपाट्याने पसरू शकतो, ते आपल्याला दिसून आलं. पण तरीही संख्या जितकी झपाट्याने खाली आली, ती भली शहरी भागातली असेल, परंतु जरी ती ज्या झपाट्याने खाली आली त्याचा अर्थ काय झाला की या तर त्याला जास्त लोक ज्यांना लागण मी करू शकत नाही, कारण या तर त्यांना नॅचरल इन्फेक्शन पूर्वी झालेलं आहे किंवा त्याला वॅक्सिन मिळालेली आहे असे लोक दिसत आहेत, किंवा ह्याची जी प्रसाराची क्षमता होती ती जेवढी आपण समजत गेलो भयानक आहे तेवढी भयानक दिसली नाही. कारण नाहीतर ही संख्या कमी झालीच नसती. आपण काय डेल्टा व्हेरियंट साठी, डेल्टा प्लस साठी काय नवीन औषध देतोय किंवा काय नवीन वॅक्सिनची उपाययोजना आहे असं काही नाहीये. पण आपण ह्या गोष्टीला थोडंसं घाबरलं पाहिजे, कारण त्याला आपण जितके जास्त लोकांना ती लागण होईल तसं डेल्टा प्लसचा आणखी काहीतरी एक दुसरा व्हेरियंट तयार व्हायची भीती असते. म्हणून मी सगळ्यांना दरवेळेला म्हणतोय, वॅक्सिन घ्या आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करा. आपण मनामध्ये एक जर ठरवलं की पुढचे 6 महिने मी कोविड अप्रोप्रिएटचंही पालन करेल आणि वॅक्सिनही घेऊन टाकेल,
कदाचित 6 महिन्यानंतर ते जुना सुवर्ण काळ जो होता ना, तो परत येऊ शकतो. 6 महिन्याचं सॅक्रिफाईस करायला तरी आपण मनामध्ये तयार झालं पाहिजे, की नाही थोडा त्रास झाला मला. कोणालाच आवडत नाही, की हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळणं. परंतु हा त्रास जरी मी सहन केला, तर पुढचं जे माझं सगळं आयुष्य आहे, त्यामध्ये मला फार भीती राहणार नाही. ही वागणूक आपण ठेवणं फार जरुरीचं आहे. नक्की. सर, तुम्ही खरंच या डेल्टा प्लस आणि डेल्टा याबद्दलची विस्तृत माहिती दिली. ती खरंच उपयोगी पडणार आहे वाचकांना आपल्या. सर, मुद्दा असा आहे की लसीकरण. आता लसीकरण या विषयाला घेऊन इतक्या बऱ्याच विविध चर्चा सध्या देशात सुरू आहेत आणि नियोजनामधले जे काही ढिसाळ कारभार म्हणता येणार नाही, पण प्रॉब्लेम्स एवढे झालेले आहेत की आम्हाला लस हवी आहे तर आम्हाला लस मिळत नाहीये. जिथे लस अवेलेबल आहे तिथे लोक लस घ्यायला जात नाहीये. जी आम्हाला पूर्वीच्या काळात सांगितलं होतं लस एका महिन्याच्या 1 महिन्याने घ्या. नंतर आमच्याकडे सूचना आल्या त्या 3 महिन्याने घ्या. नंतर एक सूचना आली की करोना झाला असेल तर लस घेतली नाही तरी चालतं. अशा विविध गोष्टी या लसीकरणाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या आहेत. तर लोकांनी नेमकं लसीकरण झाल्यानंतर तुम्ही सांगितलं प्रोटेक्शन मिळतं, तर हो मिळतंय. लोकांना कमी प्रमाणात त्रास त्यांचा होतोय जरी इन्फेक्शन झालं तरी. परंतु हे जे नियोजन लसीकरणाचं व्हायला पाहिजे. म्हणजे हा प्रश्न खरं तुमच्यासाठी नाही, पण तुम्ही तज्ञ म्हणून या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघताय? हे सरकारचा लसीकरण हा कार्यक्रम सध्या जो सुरू आहे की अनेक भागामध्ये लसीकरण केंद्रावर लसी पोहोचत नाहीये, लसीकरण केंद्र बंद आहेत, लोक कंटाळून घरी परत येतात आहे आणि लसीकरणामध्ये जे आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की या 2 महिन्यात 3 महिन्याचा कालावधी 1 महिन्याचा कालावधी हे लस न मिळण्याचं कारण होतं की उपलब्धतेमुळे ते कारण सांगितलं गेलंय. ह्याचे मागे शास्त्रीय नेमकं कारण काय असेल? आपण 2 गोष्टी बघूया. म्हणजे पहिला प्रश्न बघतो आणि मी जर नंतर विसरलो, तर मला हां. आठवण द्याल, नक्की. की 2 लसीमधलं अंतरही आपल्याला डिस्कस करायचंय. हो. सगळ्यात पहिलं आपण एक काय लक्षात ठेवलं पाहिजे, की हा आजार नवीन आजार असल्यामुळं याचे जे काय पुरावे तयार होत आहेत, हे दररोज बदलणारे पुरावे आहेत. तर त्यामुळं आता काय झालंय, आपल्याला पूर्वीसारखं राहिलं नाही. म्हणजे जसं आम्ही HIV होतो, त्यावेळेला आम्हाला वाटायचं की फार लवकर हे जे एव्हिडन्स असतो तो बदलतोय आणि आपल्याला आपली पोझिशन बदलावं लागते. आपण म्हणतो की टीबीमध्ये त्या मानाने काय फरक पडायचा नाही. परंतु फरक का नाही पडायचा तिथं? कारण त्या मानाने संशोधन होत नव्हतं. त्याचा परिणाम आपल्याला त्यामध्ये नवीन पुरावे येतायत असा दिसायचा नाही. पण ह्या आजारामध्ये नेमकं असं झालं. आता परिणाम काय झाला, की प्रत्येक वेळेला कुठला जर नवीन शास्त्रीय आधार आला, तर त्याप्रमाणे आपल्या पॉलिसी चेंज कराव्या लागल्या. आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे, की आपण हे समजत होतो, की भारतामध्ये व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंगचं भारत पॉवर हाऊस आहे. हे सत्य पण आहे. त्यामध्ये काही वाद नाहीये. परंतु आपल्यासमोर दुसरे प्रश्न सुद्धा काय उभे राहिले, ज्याचा आपण कदाचित वेगळ्या पद्धतीने विचार केला असता तरी जमलं असतं. ते म्हणजे आपण पॉवर हाऊस आहोत, पण लहान मुलांना देण्याच्या व्हॅक्सिन्सचं पॉवर हाऊस आहोत. ही पहिल्यांदा अडल्ट व्हॅक्सिनेशन आपण देत होतो. आता हे महत्वाचं काय आहे? कारण काही जरी झालं, तरी आपण तो सगळ्याच्या सगळा कारखाना कोविडच्या व्हॅक्सिन तयार करायसाठी म्हणून आपण वापरू नाही शकत. कारण त्या लहान मुलांना ज्या द्यायच्या व्हॅक्सिन्स आहेत, त्या तर आपल्याला द्याव्याच लागणार. म्हणजे नवीन कपॅसिटी बनवणं हे त्या दृष्टीने फार महत्वाचं होतं. तिथं आपण कुठेतरी कमी जास्त पडलो असं समजायला हरकत नाही. आता ही बाब का फक्त आपल्या देशात झाली का? आपल्या देशात नाही. कदाचित आपल्याला माहिती नसेल, फायझर म्हणून जी मोठी कंपनी आहे, फायझर आणि मॉडर्नाचं जे आपण मॉडर्ना. ऐकतो. फायझरवाल्यांनी काय ठरवलं, त्यांची mRNA व्हॅक्सिन सगळ्यात पहिली अप्रूव्ह झाली. त्यांना असं एक मनात आता शेवटी हा पैशाचा प्रश्न आहे. जितक्या जास्त व्हॅक्सिन बनवू तेवढे जास्त पैसे मिळणार. त्यांनी विचार केला, की आपण आपली कपॅसिटी पूर्ण वाढवून टाकू. म्हणजे जगामध्ये खूप लोकांना आपल्याला व्हॅक्सिन देता येईल. गेल्या साधारणपणे 10 दिवसापूर्वी एक न्यूज आली, त्यांनी ज्या कारखान्यामध्ये जे उभा केला त्याच्यासाठी स्पेशल वेगळा, त्या कारखान्यामध्ये हे लस बनवायला गेले, ती सगळेच्या सगळं एक्सपेरिमेंट फेल झालं. म्हणजे म्हणायचा उद्देश काय, हे काय आपल्याच देशात होतंय असं नाहीये. ते आता फायझर लोकं समजतात अमेरिकेमध्ये फार मोठी म्हणजे सगळी खबरदारी घेतल्या जात असावी. हे कुठेही होऊ शकतं. दुर्दैवाने ते आपल्याकडे झालं. त्यामुळं आपल्याला सारखं असं वाटायला लागतं, की आपल्याकडे जेवढे डोस पाहिजे होते, तेवढे मिळत नाहीयेत. पण त्यावेळेला आपण हाही विचार केला पाहिजे, सुरुवातीच्या काळात जेव्हा डोस मिळत होते, तेव्हा आपण मला व्हॅक्सिन नको, व्हॅक्सिन हेजिटन्सी फार जास्त होती. अगदी बरोबर. आता जेव्हा व्हॅक्सिन हेजिटन्सी कमी झाली, त्याची जेव्हा भीती वाटायला लागली कोरोनाची,
तर त्यावेळेला आपण म्हणतोय की मला डोस पाहिजे, लवकर द्या. हे एका दिवसात बदलणारं गणित नाही. हे थोडंसं त्रासदायक प्रकरण आहे. याला आपल्याला सांभाळून राहावं लागेल. सगळ्यात महत्वाचं एक मी परत आठवण करून देतो. आपण मास्क जरी घातला, नीट वापरत गेले तर 85% चान्स लागण होण्याचा आपण कमी करत शकत असतो. व्हॅक्सिननी तो आपण आपण जास्त प्रमाणामध्ये 100%च्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. हेही आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. कारण व्हॅक्सिन दिल्यावरती मृत्युमुखी पडण्याची शक्यता 2 डोस मिळाल्यानंतर जवळजवळ नाहीच्या बरोबर चालली जाते. म्हणून आपण व्हॅक्सिनही घेतली पाहिजे आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालनही केलं पाहिजे. आता राहिला प्रश्न की 2 डोस व्हॅक्सिनचे. आता बरेच जण आपण आपले लोक ऐकतायत म्हणून सांगतो. कोव्हॅक्सिन मध्ये 4 आठवड्याचं अंतर आहे. हे काही बदललेलं नाही. नाही. स्पुटनिक जी आलेली आहे, स्पुटनिक मध्ये 3 आठवड्याचं अंतर आहे. लोकांना हे माहिती असलं पाहिजे. जे कोविशिल्ड आहे त्यामध्ये मात्र आपण पाहतो की ते अंतर वाढत वाढत गेलं. आता हे बिन आधाराचं होतं का? काही पुरावे नव्हते का? पुरावे होते म्हणूनच सरकार बदललं. त्या पुराव्यांमध्ये आपण एक विचार केला पाहिजे, ह्या व्हॅक्सिन ट्रायल्स ज्या काही 1.5 वर्षात झाल्या, या टोटल, खरं सांगायचं तर व्हॅक्सिन कधीही जगामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये कधीच कोणी बनवू शकलेलं नव्हतं. ज्याला 7 ते 10 वर्ष लागायचे ते एका वर्षामध्ये लोकांनी तयार करून दाखवलं. मग जेव्हा तुम्ही अशी गडबड करून व्हॅक्सिन बनवायला जाता तर काही गोष्टीच्या त्रुटी राहतात. त्या त्रुटी ज्या आहेत त्यामध्ये सर्व प्रकारे त्याचं अनालिसिस करण्याला तेवढा वेळ मिळालेला नव्हता. त्यांच्या एक काय लक्षात आलं की ऍस्ट्राझेनेकावाली व्हॅक्सिन सुरुवातीला म्हणले की दर 4 आठवड्याचं अंतर ठेवावं, 4 ते 6 आठवड्याचं. पण जसं जसं पुढचा डेटा येत गेला त्यांच्या लक्षात आलं की ट्रायलमध्ये सुद्धा काय असतं, तुम्ही जरी लोकांना म्हणलं की तुम्ही 6 आठवड्याच्या आत या, कोणीतरी म्हणतं नाही मी येऊ शकत नाही, मी 8 आठवड्यांनी येतो, कोणी 10 आठवड्यांनी येतं. काय कारण अनेक असू शकतात आणि ते जेन्युइनही असू शकतात. ते जेव्हा बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की 12 आठवड्याच्या नंतर या व्हॅक्सिन ज्या प्रकारे सक्सेसफुल राहते ते प्रमाण अतिशय उत्तम असतं. म्हणून 12 ते 16 आठवडे, 16 आठवड्याचाही पुरावा मिळाला म्हणून 16 आठवडे केलं. आता लोकांच्या मनात शंका काय? आपलं, मी जसं मागं म्हणलो की आपण नेहमी बॅकग्राऊंडनी बघत असतो एका. पूर्वी जसं म्हणलो 4 लाखाचे 50,000 झाले की आपण म्हणतोय संपली. पण हे सत्य नाही, आपण नीट पाहिलं तर कळतं. तसं इथं काय झालं, ज्या वेळेला व्हॅक्सिन मिळत होती त्यावेळेला लोकांनी काय विचार केला, हे वाढतंय ना अंतर ह्याच्यामधलं, तर हे काही नाही, सरकार खपवायसाठी प्रयत्न करतंय व्हॅक्सिन जास्त लोकांना देण्यासाठी. आता तुम्ही दुसरीकडे काय विचार करता, व्हॅक्सिन मिळत नाहीये तर लगेच लोकांनी काय विचार केला, अरे मिळत नाहीये म्हणजे सरकारनं हे मुद्दाम डिले करायला लागले. सत्य काय, यालाही शास्त्रीय आधार आहे. परंतु या बाबतीत माझं एक परखड म्हणणं पण आहे की ज्या भागामध्ये आपल्याला जास्त लोकांना लागण होत असलेली दिसतीये त्या भागामध्ये त्यांनी 12 ते 16 आठवड्यानंतर घेऊ नये. त्या आधी जर घेता आली तर त्या व्यक्तीला लागण होणार नाही हे आपल्याला बघता येऊ शकतं. कारण एकच व्हॅक्सिनचा डोस गेला तर सर्वसाधारणपणे सिव्हिअर कोविड किंवा मृत्यू होण्याची शक्यता ही सर्वसाधारणपणे 67% कमी होते. परंतु मला 2 डोस गेलेले असले तर ती 92% कमी होते. मग म्हणजे आपण हे कशावर आधारित ठेवलं पाहिजे, जिथं इन्फेक्शन आहे तिथं मात्र आपण लवकरात लवकर घेतलं पाहिजे. पण जिथं समजा अजून काही झालेलीच नाही मोठी, कुठंतरी तो ग्रामीण भागात राहतोय, त्यांचा बाहेरच्या जगाशी जास्त संपर्क नाही, जास्त लागण त्या भागात दिसत नाहीये, त्यांनी 16 आठवड्यानंतर घेतली तरी त्याचं नुकसान होणार नाहीये. हे आपण एक मनात ठेवलं पाहिजे. पण मनामधनं ही शंका काढली पाहिजे की ह्या मागे काहीतरी सरकार, मी वाईट शब्द वापरतो कारण आपली जेव्हा नजर बघण्याची असते ती वाईट गोष्टी बघायची असते. सरकारचं हे कारस्थान असावं, कारस्थान वगैरे काही नाहीये. जे नवीन कळतंय ते सांगतायत. बरोबर सर, तुम्ही खूप सुंदरपणे ही माहिती लोकांना देताय. सो सर, आता लोकांना एक अशी शंका असते की कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड कोणती व्हॅक्सिन घ्यावी, हा बेसिक प्रश्न त्यांच्यासमोर असतो.
कोवॅक्सिन घेतली तर खूप सेफ आहे असे म्हणतात, जास्त रिएक्शन येत असं म्हणतात. कोविशिल्ड घेतला की थोडा त्रास होऊ शकतो असं म्हणतात. तर हे तुलना जर लोकांनी निर्णय घ्यायचे असेल तर कोणती तुलना घ्यावी ते काय लक्षात ठेवावं? मी म्हणजे थोडस जरा वेगळ्या पद्धतीने सांगतोय. आपणच आपल्या मनामध्ये विचार करावा. एकीकडे आपण काय म्हणतोय, सरकार व्हॅक्सिन मिळत नाहीये, आम्हाला पाहिजे ती व्हॅक्सिन मिळायला पाहिजे लगेच. दुसरीकडे आपण काय म्हणतोय, व्हॅक्सिन मिळाली तर मी कोणची व्हॅक्सिन घ्यावी याचा आपण विचार करतोय. म्हणजे जसं काही माझ्याकडे व्हॅक्सिन खूप उपलब्ध आहे, तर माझ्याकडे 2-3 ट्रे मध्ये ठेवलेल्या वायल्स मधली मी कोणची वायल घेऊ. सत्य हे आहे की आपण त्या संख्येकडे बघायचं नाही. आता परवाच यांचा भारत बायोटेकचाही डेटा आला कोवॅक्सिनचा. 77% लोकांना ते प्रोटेक्शन मिळू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही यांचा पाहिला ॲस्ट्राझेनेकाचा, तो एक वेगळा येतो. तुम्ही फायझर वगैरेचा पाहिला, फायझर अँड मॉडर्ना, ते 95% फिगर देतात. याला मी असं धरायचं का की 95 म्हणजे बेस्ट आणि जो 60 वाला जो आहे तो खराब आहे, असं काही नसतं. हे पॉइंट एस्टिमेट असतं. पॉइंट एस्टिमेट म्हणजे काय, हे आपण काहीतरी एक एक्सपेरिमेंट करत असतो. त्या एक्सपेरिमेंट मधनं आपण ठरवत असतो की म्हणजे काय आपल्याला दिसलं. हं. परंतु ते संपूर्ण सत्य असेल असं समजणं योग्य नसतं. त्याची फिगर व्हेरी होऊ शकते जर मी परत एक्सपेरिमेंट केलं तर. आता उदाहरण दाखवत सांगतो. आपण काय केलं, मी 10 वेळा कॉइन टॉस केली. हं. माझ्या मनात काय की दोनामध्ये एक चान्स हेड यायचा असतो. 10 वेळा केली तर 5 वेळा हेड येईल का. हं. पण काय होतं, एखाद्या वेळेस तुम्ही 10 वेळा केली, 9 वेळा हेड आलं आणि 1 वेळेला टेल आली. परंतु आता मी परत ते रिपीट केलं. या वेळेला मी काय केलं, मी 25 वेळा करतो. तर ते व्हेरिएशन कमी होऊन जातं. मी 1000 वेळा केली, ते आणखी कमी होईल. कदाचित दोनामध्ये एक प्रपोर्शन आपल्याला, आपण जेवढी सॅम्पल साईज वाढवू, जितके वेळा ते एक्सपेरिमेंट करू, आपल्याला दिसू शकतं. म्हणून या एस्टिमेटकडे बघू नका. जी व्हॅक्सिन मिळते ती घ्यावी. आता लोकांच्या मनात अनेक भीती आहेत. एक गोष्ट कुठं त्यांना जाणवते की साईड इफेक्टचा काही प्रॉब्लेम आहे का. कोवॅक्सिन मध्ये साईड इफेक्ट कमी आहेत, हे तर मान्य करतो. कारण ते साधारण 60% लोकांमध्ये, 7% लोकांमध्ये काही त्यांना त्रास झाल्याचा आढळून येतं. परंतु त्याच्याबरोबर कोविशिल्डला मग मी नाही म्हणणार, हे म्हणणं योग्य राहील का? हे योग्य राहणार नाही. कारण जे साईड इफेक्ट होतात ते सर्वसाधारणपणे इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे, ताप येणे किंवा डोकं दुखत राहणे, हे 2 दिवस राहणार. आपण पॅरासिटामॉलची गोळी घेतली तर ते आपोआप कमी होणार. आता या 2 दिवसाच्या तापाने जर आपलं आयुष्य टिकून राहू शकत असेल, तर त्याला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवणं आपल्या दृष्टीने चांगलं राहू शकतं. फक्त कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो इश्यू सुरू होतोय, तो आपण अनेक बातम्या ऐकणार की ज्यांची वय लहान आहेत, त्या लहान वयाच्या लोकांमध्ये अतिशय रेअरली, एक लक्षात ठेवायचं, मी शब्द नीट वापरतोय, रेअरली, म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला एक सिंड्रोम ब्रेनमध्ये, एक प्रकारचं ब्रेन मध्ये येणारा प्रॉब्लेम आपल्याला दिसू शकतो. हे युरोपमध्ये दिसलं, अमेरिकेतही दिसलं. हं. परंतु याला आपण घाबरायची जरुरी आहे का? बिलकुल घाबरायची जरुरी नाही. हे सर्वसाधारणपणे लहान वयाच्या लोकांमध्ये दिसतं. परंतु हा रेअर साईड इफेक्ट आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण असं जर म्हणलं की 5 ते 10 लाख लोकांना दिलं तर एका व्यक्तीमध्ये दिसण्याची शक्यता असते. आता ह्याला जर मी घाबरून गेलो तर हे काही चांगली बाब नसते. आता मी उदाहरण सांगतो. आपण रस्त्यावरती चालतो. रस्त्यावर चालत असताना भले मी रस्त्यावर चालतोय, मी नीट कान देऊन ऐकतोय, मागून काही येतंय का, पुढं काही दिसतंय का. गाडी मागून येऊन उडवायची शक्यता ही तर असूच शकते. ही साधारणपणे 1 ते 1.5% असते की आपण काही नाही केलं, पण तो मागचा येऊन आपल्याला ठोकर मारून गेला. भले त्याच्यात काही फार मोठं नुकसान नसेल झालं, पण हे होऊ शकतं. आपण रस्त्यावर चालणं बंद करतो का? कधीच चालणं बंद करत नाही. ती जरी शक्यता मोठी जरी असली, तरी आपण त्या शक्यतेच्या मानाने, म्हणजे 1 ते 1.5% ही मोठी शक्यता झाली, तरी सुद्धा आपण रस्त्यावर चालणं बंद करत नाही. आपण काय करतो?
मी डाव्या हाताने जाणार, रस्ता क्रॉस करत असताना सिग्नल बंद आहे का चालू आहे याच्याकडे बघणार. म्हणजे थोडक्यात काय, आपण प्रिकॉशन्स जर ठेवल्या तरी धोका किती जरी असला तरी तो धोका आपण सबस्टॅन्शियली कमी करू शकत असतो. म्हणून या इकडं तिकडं बघू नका, मनात हा विचार आणू नका की मला चॉईस काहीतरी मिळणार आहे का. चॉईस मिळण्यासाठी अजून एवढा सुवर्ण काळ यायला अजून खूप वेळ आहे. जे मिळतंय ते घ्या आणि आपण आपलं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करा, सगळं ठीक होऊ शकेल. सर, खूप उत्तर चांगलं दिलं तुम्ही. सर, दुसरं असं आहे की आमच्याकडे करोनाकडे एका बाजूला शास्त्रीय दृष्टिकोनातून आमचे वैद्यकीय तज्ञ डॉक्टर बघून तुमच्यासारखी लोक मार्गदर्शक सूचना आम्हाला देतात की असं वागा, असं वागू नका, गर्दी करू नका, मास्क लावा. दुसऱ्या बाजूला आमच्याकडे करोनाकडे राजकीय अँगलने बघायची सवय झाली आहे, जे आमचे राजकारणी लोक आहेत. सत्ताधारी लोक असतात ते म्हणतात आहे की कोविडचं पालन करा, आपल्याला आदेश दिलेले तज्ञांनी वैज्ञानिकांनी पाळा. विरोधक म्हणतात नाही, आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, गर्दी करू, आंदोलन करू, मोर्चा करू, गर्दी होणार आहे. तर करोना ह्या कुठल्या अँगलने बघायला पाहिजे? कारण सरकार म्हणतं की लॉकडाऊन करा कारण ते गरजेचं आहे. विरोधक म्हणतात लॉकडाऊन सोडून द्या, आता आम्हाला खूप दिवस झाले, आम्ही आतमध्ये आहोत, आमची दुकानं खोली द्या, व्यापाऱ्यांना खूप त्रास झालाय, नागरिकांना खूप त्रास होत आहे. तर ह्या काळात सरकार आणि विरोधक असा जो सामना होतो, ज्याच्यामध्ये नागरिकांना कळत नाही आपण कुठे आहोत, याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं कळत नाहीये. तर आज तुम्ही तज्ञ व्यक्ती त्या विषयात काय सांगू शकाल? मी एकच गोष्ट सांगणार, ह्याच्यामध्ये सरकार आणि विरोधक असा प्रकार आहे असं नाहीये. मग एक आपल्याकडे कसं आहे, आपली डेमोक्रेसी आहे. कोणी कुठली जरी पार्टी असली तरी ती जी त्यांचं प्रत्येकाचं डिव्हिजन तयार होऊन जातं. ज्या ठिकाणी आपण एक प्रश्नाचं उत्तर आपण असं केलं तर बरं होईल म्हणलं तर 50% हो म्हणतील, 50% विरुद्ध जातील, आहे का नाही. आता या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये एक इश्यू काय, माणसाचा जीव वाचवणं हे सगळ्यात मोठं म्हणून समजत गेलो, म्हणून तो पसरू नये म्हणून पहिल्यांदा लॉकडाऊन लावला की तो भारतामध्ये येऊच नये म्हणून. परंतु अनफॉर्च्युनेटली काय झालं, पहिला लॉकडाऊन लावल्यानंतर सुद्धा हा विषाणू पसरलेला आपल्याला सर्वत्र भारताच्या सगळ्या हिस्स्यामध्ये. जरी हेही सत्य आहे की त्या काळाचा आपण वापर खूप चांगला केला, आपण भारताला या लढाईसाठी सक्षम बनवलं. आपण भारताच्या कुठल्याही कॉर्नरला गेलो तरी टेस्ट होऊ शकते का, होऊ शकते. जी पूर्वी परिस्थितीच नव्हती, एकच पुण्याची आमची लॅब होती, त्या ठिकाणी टेस्ट व्हायच्या. पण एवढा मोठा देश ते कसं करणार, लोकांना डायग्नोसिस कसं करणार, हा इश्यू होता. पण ते पण आपण करू शकलो कारण तो मधला पिरियड चांगला मिळाला. परंतु आपल्याला दुसरं काय दिसलं की आता आपण सेकंड टाइम लॉकडाऊन लावायची पाळी आली. त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला हे लक्षात आलं की या आजाराचा फक्त आरोग्यावर दुष्परिणाम होतो असं नाही, याचा इंडस्ट्रीज, आपली इकॉनॉमी जी आहे, माणसाला लाईव्हलीहूड म्हणतो आपण, काय दैनंदिन उपजीविकेवर उपजीविका, ह्याच्यावरती परिणाम फार वाईट होतो. मग आपण काय म्हणत गेलो की सगळ्यात उत्तम काय असतं की कॅलिब्रेटेड लॉकडाऊन लावावा. आता तुम्ही मागच्या वेळेचा लॉकडाऊन आणि ह्या वेळेचा बघा, तुम्हाला एक काय दिसून येतं की आता आपण काय पूर्ण स्टेटमध्ये लॉकडाऊन लावायचं म्हणतोय का, नाही. आपण काय करतोय, ज्या जिल्ह्यामध्ये हा वाढताना दिसतोय तिथं लावायचा प्रयत्न करावा. मग त्या जिल्ह्यामध्ये गेल्यावर सुद्धा, आता पुण्याचं उदाहरण द्यायचं तर आपण म्हणतो पुण्यामध्ये आता संख्या कमी होत चाललेली आहे, पुण्यामध्ये उघडायला पाहिजे पण ग्रामीण भागावरती लक्ष ठेवलं पाहिजे. मग ग्रामीण भागामध्ये रेस्ट्रिक्शन लावा. तुम्ही तिसरं पाहिलं तर आपण काय करत गेलो की एखाद्या जास्त फ्लॅट्स असलेल्या सोसायटीमध्ये आपण जेव्हा लॉकडाऊन लावायचा विचार केला, त्याला कॅलिब्रेटेड लॉकडाऊन, तो म्हणजे आपण त्या फ्लॅटमध्ये किंवा त्या सोसायटी मधल्या लोकांनी बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न केला. हे सगळं असं का करत गेलो, कारण लॉकडाऊनच्या फायद्यापेक्षा नुकसान दुसऱ्या लाटेवर मध्ये उपजीविकेवर होतं, इंडस्ट्रीवर होतं. तर तो परिणाम आपण लक्षात घेऊन करायला सुरू केला. आता ह्याच्यात वाद नाही आहे की आता सेकंड वेव्ह झालेली आहे. सेकंड वेव्ह आता आपण त्या काळातही जर समजा या इकॉनॉमिक ह्याच्याकडे आपण बघितलं नाही तर आपल्याला दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील. पण हा जेव्हा आपण प्रश्न उभा करतोय ना, तर आपणही हा विचार केला पाहिजे. हे सुद्धा करणं तर माझ्या हातात होतं. मी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन केलं
तर मग तुम्हाला सरकारला ते उघडायला काय कठीण वाटायचं कारण नाही. सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतली, जेवढ्या लोकांना मिळतीये त्यांनी, आणि सगळ्यांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन जर केलं, तर आपल्याला नाही म्हणायसाठी काही कारण नाहीये. पण जेव्हा तुम्ही पाहता, की सरकार कधी-कधी म्हणतं, "मी 7 ते 11 फक्त दुकानं उघडणार." असं म्हणून म्हणलं, की लोक त्या 7 ते 11 मध्ये जे गर्दी करतील तिथे, तिथं कोविडचा अप्रोप्रिएट बिहेवियर नाही, काही नाही. परिणाम काय होणार हे वाढतच जाणार. म्हणायचा उद्देश काय? हे सगळं थांबवण्याची ताकद सुद्धा आपल्याच हातात आहे. आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करून स्वतःचा जीव वाचवायचा जर असेल, तर त्या वाचवण्यामध्ये आपण दुसऱ्याचाही जीव वाचवायचं पुण्य मिळवू शकतो. दुसऱ्याची उपजीविका वाचवायचं पुण्य मिळवू शकतो. तर हे करायला सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. या पार्टीने काय म्हणलं आणि त्या पार्टीने काय म्हणलं, पार्टी म्हणजे ते नुसतं एक नाव आहे. ती विचार करण्याची प्रवृत्ती असते त्या ठिकाणी. तर त्याला काही फार विशेष महत्त्व देऊ नये. पण मी काय करावं? आपल्या समाजाने एकत्र येऊन काय केलं पाहिजे? हे आपण लोकांमध्ये पसरवलं पाहिजे. कोणाच्या विचारांना आपण बळी पडण्यात काही फार विशेष अर्थ नसतो, जर चुकीचं असेल तर. मला तेच वाटतं की आमच्याकडे आंदोलन, राजकीय मोर्चे, लग्न सोहळे, सभा संमेलन ही जोरदार पद्धतीने सध्या सुरू आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी भीती वाटते की हे निमंत्रण तर होणार नाही तिसऱ्या लाटेला. निमंत्रण तिसरी लाट तर फार दूर झालं. मी म्हणतो दुसरीच संपली नाही तर काय? दुसरी संपणार नाही म्हणजे. म्हणजे ती आणखी तुम्ही वाढवत जाल मग. ती जर समजा हे होतानाच आपल्याला जर अनेक लोकांना आता काय होईल, समजा वाईट बघायचं ठरवलं, तर 2 गोष्टी होऊ शकतील. या 50,000 उद्या 70,000 आपण जायला सुरू करू, किंवा 50,000ची जी पायरी आहे, ती इतकी मोठी लांब होईल, त्यानंतर खाली यायला उशीर लागायला लागेल त्याला. तर ही परिस्थिती आपल्या दृष्टीने चांगली नाही. घातक आहे. हे सगळं आपल्या हातात आहे. आपण त्या न व्हेरियंटला घाबरायची जरुरी आहे, न या इन्फेक्शन्सला घाबरायची जरुरी आहे. फक्त व्हॅक्सिन घेणे आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणे. हे जर केलं, तर तुम्हाला बंदिस्त ठेवण्यामध्ये सरकारला काय इंटरेस्ट आहे? की तुम्ही घरातच राहा, घराच्या बाहेर निघू नका. हे करायची सरकारला काय फायदा आहे त्याच्यामध्ये? काहीच फायदा नाही. पण प्रत्येकाने हे वापर करत असताना ह्याच्याकडे खात्रीपूर्वक रित्या पालन केलं गेलं पाहिजे. कारण भीती काय आहे, की थोडी ढिलाई दिली, की लोक त्याचा पूर्ण गैरवापर करायला लागले. आपण पाहिलं, की आता लग्न कसे करतायत ते? लग्न असलं 50 लोकांची मर्यादा आहे, तर दर तासाला नवीन 50 येतात. मग काय परिणाम झालाय? म्हणजे त्या गोष्टीचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आपल्याला त्यामध्ये आपली सुरक्षा आहे, हे समजणं. आणि सरकारला मला कुठलंही सरकार म्हणजे मला हेही वाटत नाही, की एका पार्टीचं सरकार आहे का दुसऱ्या पार्टीचं सरकार आहे. सरकार ही जबाबदारीची जागा असते. ते तुम्हाला खलास करायसाठी जेव्हा काही कार्य करायला लागेल, तर ते सरकार उरणार नाही. आपणच त्यांना पाडून टाकणार मग. ते सरकार करत नाहीये. सरकार तुमच्या चांगल्यासाठी सर्व प्रयत्न करतंय. त्याला आपण पालन करत जाणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं असतं. सरकार काही कोणाची उपजीविका घालवायची आहे असा विचार कधीच करणार नाही. पण सर अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आज मी उदाहरण देतो कारण महाराष्ट्रातली मला माहिती आहे म्हणून की अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावरती लसीच पोहोचत नाहीत सर. म्हणजे लोकांना लस घ्यायची आहे इच्छा, पण लसच मिळत नाही. जर तुम्ही जर आकडेवारी आम्ही जर बघितली वृत्तपत्रातली, टीव्हीतली, तुमच्या लक्षात येईल की लस केंद्रावर लसच उपलब्ध नाही. नाही, त्याचे अनेक कारण आहेत, यामध्ये शंका नाही. कदाचित त्याचा उहापोह पब्लिकमध्ये करणं हे फार बरं राहणार नाही. परंतु सत्य ही बाब आहे की लसीचं प्रोडक्शन अजून जेवढं आपल्याला हवं त्या मानाने नाही. कोणी किती जरी म्हणलं की मी इतक्या लसी या महिन्यात उपलब्ध करून देतो, तरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं हे कठीण जातंय. आता त्याचा परिणाम आपल्याला काय दिसतो, की आपण जर समजा 500 ठिकाणी आपण लस पाठवणार होतो, तर प्रत्येक ठिकाणी पाठवायसाठी तेवढी संख्या आपल्याला मिळत नाहीये. मग ती सगळ्या ठिकाणी लस मिळत नाहीये. पण यांनी आपण हताश व्हायचं का? नाही व्हायचं. याचे 2 कारण आहेत. कारण जशा नवीन लसी येतायत, त्या नवीन लसींची डोसेसची उपलब्धता ही वाढू शकेल. अजूनही आपल्याकडं कोवावॅक्स म्हणून
नोवावॅक्सची सिरम इन्स्टिट्यूटची लस ती सप्टेंबर पासून सुरू व्हायची शक्यता आहे. त्याच्यानंतर आपण झायडस कॅडिलाची बघतोय, त्याची लस आता अप्रूव्ह होऊ शकेल ज्या प्रकारे त्यांनी रिझल्ट सांगितलेत, तर ती पण आपल्याला मिळू शकेल. तुम्ही पाहिलं मॉडर्नाला सुद्धा त्यांनी परमिशन दिली. त्याच्याबरोबर अनेक इतर लसी सुद्धा मिळवून देण्याचा सरकार प्रयत्न करते. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळो, पण जोपर्यंत त्यांना यश मिळत नाही तोपर्यंत कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं मी पालन केलं तर मी स्वतःला नक्कीच प्रोटेक्ट करू शकतो. मी हताश होऊन गेलो आणि सगळं देवभरोसे सोडलं तर ते मात्र खतरनाक होऊ शकेल. सर, तुमच्याकडून खूप उत्तर जाणून घ्यायचे. मी तुमचा मुलाखतीचा वेळ थोडा 10 ते 15 मिनिटांनी वाढवतोय, तर 2 ते 3 प्रश्न आम्हाला घ्यायचे. सर, तुम्ही झायडस कॅडिलाचा मुद्दा आता काय करा, झायडस कॅडिला लसीचा, तर लहान मुलांची लस म्हणजे आपण आतापर्यंत 18 वर्षावरील व्यक्तींबद्दल फार चर्चा करतो त्याच्या लसीकरणाबद्दल, पण या लहान मुलांबद्दल फारशी चर्चा होतात दिसत नाही. झायडस कॅडिला नावाची जी कंपनी आहे ती लस ट्रायल सध्या सुरू आहे, तर याच्यावर तुम्ही लहान मुलांबद्दल काय सांगता? मला आता मी हे माझं पर्सनल ओपिनियन देतोय. हा. लहान मुलांच्या बाबतीमध्ये जी काय चर्चा चालू आहे ना, लहान मुलांमध्ये फार खतरनाक पद्धतीने येणार वेव, मला वाटत नाही एवढी खतरनाक येणार आहे. त्याच्यासाठी कुठलाही पुरावा अजूनही उपलब्ध नाही. याचं मुख्य कारण म्हणजे काय, तुम्ही जेव्हा आपण म्हणलो सेकंड वेव्ह मध्ये एकदम घरच्या घर पॉझिटिव्ह यायचं, तर त्यावेळेला लहान मुलं पॉझिटिव्ह येत नव्हते का? लहानही मुलं पॉझिटिव्ह येत होते. त्यामुळं लहान मुलांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रोटेक्शन हे ऑलरेडी आलेलं आहे असं माझा अंदाज आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला एक इंग्लंडमध्ये एक अभ्यास झाला की जे डॉक्टर्स किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी वॅक्सिन सर्वप्रथम द्यायचं म्हणून म्हणलं आणि त्यांनी दिली. घरातल्या एका व्यक्तीला वॅक्सिन मिळालेली असताना घरामधल्या इतर लोकांना लागण होण्याची शक्यता 50% कमी झाली. ठीक आहे, पण याचा दुसरा अर्थ काय झाला की वॅक्सिन घेतली तर तुम्ही स्वतःचा जीव तर वाचवणार, परंतु तुमच्या घरामध्ये सुद्धा लागण होण्याचं प्रमाण 50% कमी करतात. आता जर समजा आपण 18 वर्षाच्या वरच्या लोकांना वॅक्सिन देण्यामध्ये यशस्वी ठरलो, 70% नाही 80% लोकांना दिली, तर त्याचा फायदा आपल्याला कुठं दिसणार? मुलांमध्ये अजून जर समजा इन्फेक्शन झालं नसेल तर मुलांना इन्फेक्शन होण्यापासून आपल्याला थांबवता येऊ शकेल. म्हणून त्याला फार घाबरून जाऊ नका. सत्य हे आहे की शहाणपणा आपला कुठं राहणार? जे वयाने मोठे आहेत त्यांनी वॅक्सिन घेऊन स्वतःला इन्फेक्शन न होऊ देण्यासाठी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं जर पालन केलं तर मुलं तुमच्या छत्रछायेखाली अजूनही तसेच राहतील, हे नक्की लक्षात ठेवा. म्हणून ह्या 2 गोष्टीचं पालन करणं हे अतिशय जरुरीचं आहे. सर, कोरोनाचं भविष्य किंवा वर्तमान कोण ठरवू शकलं नाही. कोरोना पुढच्या महिन्यात जाईल किंवा पुढच्या 2 महिन्यात जाईल असे जे कोणी संशोधकांनी, स्टॅटिस्टिशियननी खूप मोठे मोठे दावे केले होते, एवढी मोठी लाट येईल किंवा अशा पद्धतीने कोरोना वाढेल, तर कोरोनाचं भविष्य कोणी आजपर्यंत कोणी सांगू शकलेलं नाहीये. तर पण असे कोरोनासारखे विषय येत्या काळात भविष्यकाळात येत राहतील, त्यासाठी आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सबलीकरण होणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मोठे संशोधनासाठी मोठा वाव सरकारने दिला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, हे आपलं आरोग्य व्यवस्था पुरेशा आहे? सध्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मी म्हणतोय, ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात आमचे जे नागरिक अवलंबून असतात. नाही, पुरेशा तर नक्कीच नाहीये. म्हणजे सत्य काय, कुठलाही समाज जो असतो तो जर सुदृढ असला किंवा त्याला मरायची भीती नसली तर तो समाज जास्त चांगल्या पद्धतीने आनंदात जगू शकतो. आपल्यालाही माहिती आहे की आपण हेल्थ सेक्टर आज आपल्याला कोविड मध्ये दिसलं, परंतु याच्यापूर्वी कधीही कुठल्याही पार्टीला असो किंवा कोणालाही असो आरोग्य ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं वाटलं नाही. कारण माणसं जगतात. आपण काय काम केलं हे लोकांना सांगू शकत नाही. मी 2 प्रायमरी हेल्थ सेंटर्स उघडले असं म्हणलं तर कोण बघणार आहे? मला वोट मिळतील का असं वाटायचं. पण आज कोविड-19 मुळे इतका मोठा परिणाम झाला की हेल्थ हे सेंटर स्टेजला आलंय. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की आता लोक विचारतात माझ्या आरोग्याचं काय म्हणून. जेव्हा अशी पाळी येते तर सरकार सुद्धा आपण आपल्याच लोकांमधनं आपण निवडून देत असतो.
त्या प्रत्येकाला एक वाटतं की मी नेक्स्ट टाइम जेव्हा वोट मागायला जाईल तर आपण काय तयार केलं हे मी चांगल्या पद्धतीने सांगू शकलो पाहिजे. तर माझ्या मते पुढच्या इलेक्शन्स पर्यंत बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट झालेलं असेल आणि पुढच्यासाठी जी तयारी करायची आहे ती तयारी नक्कीच ते करतील. पण त्यांना रिमाइंड करायचं काम मात्र की तुम्ही केलंय का. हं? हा तर शेवटी मतदार आहे. हे मतदाराच्या हातामध्ये आहे. त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे, माझ्या आरोग्यासाठी तुम्ही काय केलं. अगदी कारण बरोबर. हे सगळं विचारत राहणं, जरी दोघही एकत्र आले तर आपण मोठं काम करू शकतो. अगदी बरोबर. परंतु त्यांना आपण सारखा प्रश्न जर विचारत राहिलो की बाबा माझ्या घरामध्ये माझ्या गावामध्ये रस्ता नाही आहे, टार रोड आलेला नाही, तुम्ही 10दा विचारलं तर टार रोड तयार होतो. बरोबर. तसंच हेल्थच्या बाबतीमध्ये आमचं काय झालं, अगदी आमच्या बरोबर. तुम्ही काय करता, हे विचारायची जबाबदारी सुद्धा प्रत्येकाने आपली आहे हे समजलं पाहिजे. आणि मग मी कोणाला वोट टाकणार, शेवटी प्रत्येकाने हे समजलं पाहिजे की मोठे लीडर आपण आपल्यामधनं उभे करत असतो. आपण जसे असतो तसे मोठे लीडर आपल्याला दिसणार. मग आपली बघायचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आणि आपल्याला जेव्हा वोट टाकायचंय तर आमच्या गावासाठी काय मिळालं ह्याच्या बाबत मी सजग जर राहिलो तर प्रत्येक गाव चांगलं होऊ शकतं. त्यामध्ये काही नाहीये. नक्कीच सर. तुम्ही फार मोलाचा सल्ला दिलाय की आरोग्य व्यवस्थेवर प्रत्येकाने बोलतं राहिलं पाहिजे. आपल्या आरोग्याच्या अधिकाराविषयी विचारणा केली पाहिजे. म्हणजे नेमके राजकारणी असतील त्यांना एक दिवशी लक्षात येईल की लोक आता आरोग्य साक्षर झालेली आहेत. त्यांना त्यांच्या आरोग्य व्यवस्थेबद्दल जाण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्थेत लक्ष ठेवतील. सर जाता शेवटचा प्रश्न, आपल्या भारतामध्ये ICMR ही सगळ्यात मोठी रिसर्च विंग आहे आरोग्य व्यवस्थेतील. तर आणखी म्हणजे भविष्यात लक्षात घेऊन जे अशी साथीचे लोक भविष्यात येतील किंवा वेगवेगळ्या आपल्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागेल, अशा वेळी संशोधनामध्ये आपण कुठे कमी पडतो किंवा संशोधन होण्यासाठी काय केलं पाहिजे सरकारने किंवा व्यवस्थेने असं केलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय? केलं पाहिजे म्हणजे सुरुवात प्रत्येकाने सुरू केली पाहिजे. तुम्ही एक क्षण बघा, ICMR नावाची संस्था आहे हे कोविडच्या आधी कोणाला माहिती नसायचं. जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांना माहिती होती. संशोधक नावाची एक एक संशोधनाचं प्रोफेशन असू शकतं हे सुद्धा लोक मानायचे नाही. कशाला पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, संशोधन करणार का, हा विचार नव्हता. आता प्रश्न हा आहे की आपल्या मनामध्ये एक गोष्ट आपल्याला समजून यायला लागली की प्रत्येक देशामध्ये संशोधन करण्याची क्षमता चांगली असली पाहिजे. ह्याकडं जसा जोर आपण द्यायला पाहिजे होता तसा जोर दिला नाही. या कोविडमध्ये आपल्याला ते चांगल्या प्रकारे आढळलं. तुम्हाला दुसऱ्या प्रकारे सांगतो. जेव्हा आपण काय करत होतो, आपले जे मंगलयान गेलं, हं, मंगलयान गेलं हे बिन संशोधनाचं गेलं का? बिन संशोधनाचं नाही. तो मंगळावरती कसं काय जाऊ शकला असता. पण आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. लोक विचार करत होते मला इस्रोला जॉईन व्हायचंय. मी काहीतरी तिथं जाऊन करणार. माझं रॉकेट जे मी बनवेल त्याला काय त्या आपल्या आपल्या युनिव्हर्सच्या बाहेर घेऊन जायचं होतं का हे सुद्धा स्वप्न आपण मनात ठेवू शकलो असतो. पण हा विचार आपण हेल्थसाठी पहिल्यांदा करतोय. आपल्याला संशोधन करणं हे तितकंच जरुरीचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण जर चांगलं संशोधन जर केलं तर आपल्याला आपला समाज हा चांगला ठेवता येऊ शकतो. आणि हा विश्वास मी जास्त जोरात म्हणू शकतो हे, कारण तुम्हाला आपल्याला बाहेर फार या गोष्टीची कल्पना नसेल, परंतु एक क्षण असा आला होता जेव्हा डायग्नोस्टिक किट मागवायला लागले. कदाचित काही लोकांनी ते पाहिलेलं असेल टीव्हीवरती. टीव्हीवर मी म्हणलो की हे चायनीज किट आलेले आहेत, हे 2 दिवस वापरू नका म्हणून म्हणलो. सगळीकडे हालचाल झाली. पण सत्य काय होतं, त्यावेळेला आमच्याकडे मॅन्युफॅक्चरर नव्हते. आमची रिसर्च कमी पडत होती. आज सर्वप्रथम काय तुम्हाला परिणाम त्याच्यामध्ये करायला लागला आम्हाला, अनेक लोकांना बोलवून सांगणं की हे आपण असं केलं पाहिजे. पण एकदा सांगितल्यावर आमच्याकडे क्षमता होती. आपली रिसर्च कपॅसिटी पण चांगली आहे. आपल्याला अनेक इंडस्ट्रीजनी, मॅन्युफॅक्चरर्सनी इतका छान सपोर्ट दिला ह्याच्यामध्ये. आपण भारत बायोटेक, आता भले लोकांची त्याच्याकडे बघायची नजर जशी कशी असेल, पण भारतामध्ये स्वतःची पूर्ण झिरो पासनं बनलेली वॅक्सिन ही कोवॅक्सिन.
आता हे जर आपण आज करू शकलो तर आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन्स पुढं मी माझ्या देशात संशोधन करून माझं माझं प्रॉडक्ट जे मी जगाला देऊ शकतो असं बनवायची मनीषा आपल्या मनात का नसावी, हा विचार आपण मनात ठेवला पाहिजे. आणि जोपर्यंत लोक स्वप्न बघत नाहीत ना असं करायचं, सत्यात काही येत नसतं. माझ्या मते स्वप्न हा फार मोठा ड्रायव्हर असतो. त्या स्वप्नाच्या बरोबर मेहनत लागत असते. पण पहिले स्वप्न तर बघा, मग हळूहळू आपण पुढं सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी सपोर्ट कसा मिळतो, आपल्याला काय मेहनत करावी लागते, हे कसं करता येईल, हे आपल्याला पुढं आपणच ठरवायचं असतं. म्हणून माझ्या मते ही वेळ आलेली आहे. यामध्ये संशोधनाला खूप प्राथमिकता मिळालेली आपल्याला दिसली. आणि खरं सांगायचं तर म्हणजे मी हेही म्हणू शकतो, आपल्याकडं त्यावेळेला जी संशोधनाची कपॅसिटी होती, ती सुद्धा तेवढी स्ट्रॉंग नव्हती. हं. आज आपण बऱ्यापैकी सक्षम दिसतोय. जेव्हा हे असं दिसतंय, तर ह्याला आपल्याला कसं मोठं करता येईल, यावरती आपण चर्चा केली पाहिजे. प्रत्येक माणसाने आपल्याकडं म्हणजे आता तू श्रोतक आहेत अनेक म्हणून मी सांगतो, आपल्या लर्निंगमध्ये एक खराबी काय आहे, आपल्याला शिकवतात ना शाळा कॉलेजेसमध्ये, ते आपल्याला काय शिकवतात ते, आपण जितकं शिकत गेलो तर आपण आपले प्रोफेसर काय म्हणत होते त्याच्याप्रमाणे वागण्यामध्ये मोठेपणा समजत असतो. मला जर समजा कोणी शिकवलं असेल की ह्या आजाराचं डायग्नोसिस कसं करायचं, भले नवीन टेक्निक आलं असेल, पण माझे बॉस जे होते ना ते असं हात लावायचे, त्या हात लावून पाहिलं की त्यांना दिसायचं. हे पाळणं म्हणजे हे आपल्या दृष्टीने आपण मोठं समजायचो. पण बाहेरच्या देशामध्ये जिथं संशोधन चांगलं चालतं, तिथं काय शिकवलं जातं, ह्याला आपण ट्युब्युलर विजन म्हणतो ना. आपण त्यांना फ्रीडम ऑफ थिंकिंग हे दिलं पाहिजे ना. आपण दुसऱ्याकडे बघत असताना नॉन जजमेंटल राहणं. आपल्याकडे तुम्ही बघा, कोणी जर आपल्याला असं जर म्हणलं असतं की आता मला माझं वर्ष चुकीचे येतील कदाचित, पण म्हणजे 1990 साला सुमाराला की आपल्या देशामध्ये प्रत्येक जण हातामध्ये फोन घेऊन फिरेल, असा विचार करा म्हणून म्हणलं असतं, तर आपल्याला ते एसटीडीच्या लाईन, ते टेलिफोन कसे असतात, हे सुद्धा आपल्याला विचार करता आला नसता. पण हा विचार इतर देशामध्ये झाला म्हणून त्यांच्याकडे मोबाईल तयार होऊ शकला. पण मी म्हणलो माझ्या सरांनी सांगितलेलं आहे की टेलिफोन कसा उघडायचा, हा असा उघडला पाहिजे, त्याच्यामध्ये कसं दुरुस्त करायचं, आणि ह्यातच मी मोठेपण जर मानत गेलो तर आपण जे लॅटरल थिंकिंग म्हणून एक इंग्रजीमध्ये शब्द वापरतात, त्याला जर लोकांना मुभा नाही दिली, आपण जर दरवेळेला म्हणत गेलो की काळ्या रंगामध्ये आपण पांढरा रंग जर घातला तर तो काळाच रंग राहणार. अरे त्याला प्रयत्न करू द्या ना नवीन रंग बनवायचा. त्यांनी जर म्हणलं की नाही मला असं नाही वाटत, मी असा करून दाखवणार, त्याला करू तर द्या. त्याला आपण प्रोत्साहन देणं. आपल्याकडे प्रवृत्ती काय असते, तो समोरचा आला आणि आपल्या जुन्या सूत्रांप्रमाणे त्यांनी जे म्हणलं हे कदाचित यशस्वी होणार नाही असं आपल्याला वाटलं की आपण त्याला एक शब्द वापरतो, हा मूर्ख आहे. अरे मूर्ख नाहीये, त्याला बघू तर द्या, त्याला प्रयत्न तर करू द्या, कदाचित तो वेगळं करून दाखवेल. हे केल्यावरच आपण मोठे होत असतो. हे आपल्याला एज्युकेशन सिस्टीम मध्ये हा थोडासा फरक करवून आणणं जरुरीचं आहे. म्हणजे एका मुलाने इंग्रजी लिहायचं, ते इंग्रजी लिहित असताना ते 3 लाईनच्या ज्या हे वह्या असतात त्यावरच लिहावं, जोडून जोडून अक्षर काढू नये. हे असं का रूल्स ना? त्याला जे वाटलं ते करू द्यावं, आणि ते करू देण्यामध्ये आपली मॅच्युरिटी असते, सोसायटी पुढे सरकते. ओके सर, खरंच आज तुमच्या इतक्या चांगल्या गप्पा मारल्या आणि तुम्ही इतक्या विस्तृतपणे लोकांना समजेल त्या भाषेत चांगली चांगली उदाहरणं देऊन तुम्ही लोकांना समजवलं. नक्कीच तुमच्या या सगळ्या माहितीचा आमच्या वाचकांना मोठा फायदा होणार आहे. मी दैनिक पुढारीच्या वतीने तुम्ही इथे आलात, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला, यासाठी मी तुमचे आभार मानतो. भविष्यात पुन्हा दैनिक पुढारी तुम्हाला संपर्क करू शकते, त्याकरता तुम्ही आम्हाला वेळ द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि आजचा आपला व्याख्यानमालेचा भाग इथे संपला असं जाहीर करतो. सर, आपण आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. आपल्या बरोबर पुणे दैनिकाच्या पुढारीचे संपादक होते सुनील माळी सर, त्यांचेही आभार. दैनिक पुढारीची व्याख्यानमाला आज संपते. गेले 3 दिवस आम्ही सातत्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यान तुमच्या समोर आणलं.
तुम्ही जो वाचकांनी जो आम्हाला सहकार्य केलंय, म्हणजे भरभरून प्रेम दिलं. आम्ही आता बघतोय ना, तुमच्यासाठी भरपूर प्रश्न असतात, पण आमचीच काढलेले प्रश्न आम्हाला संपत नाही. त्याच्यामुळे आम्ही तुमच्याशी कनेक्ट पुन्हा राहण्याचा प्रयत्न करू. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.